नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही सगळे मित्र आलो आहे दापोलीला. आज आम्ही हरणे बीचला आलो आहे, म्हणजे आलो आहे आम्ही कालच. मस्तपैकी इथे स्टे वगैरे केला. सी एस्केप नाव आहे रिसॉर्ट. तुम्ही माझ्या मागे बघू शकता, मस्तपैकी समुद्राचा व्ह्यू आहे. मागे इथे किल्ला आहे आणि आता सकाळचे 8 वाजलेत आणि मस्तपैकी थंड वारा सुटला आहे आणि बीचच्या एकदम साईडला भारी वाटतं एकदम. आमचे पोराबाई इथं बसत तुम्हाला दाखवतो आता. जग्याबाई इथं मस्तपैकी ब्रश करतायत. नितीनबाई बसलेत, ऋता गेलाय फ्रेश व्हायला आणि व्ह्यू बघा. ओहो हो, काय दिसतं बघा, खतरनाक पूर्ण इथे. हा बघा, हा रिसॉर्ट बघा, हा पूर्ण एकदम सी फेसिंग बॅल्कनी. मस्तपैकी असे थोडे ढग वगैरे आले, तिकडे पुढे पाऊस चालू आहे. हा व्ह्यू बघा, काय भारी वाटतंय. सकाळी उठल्या उठल्या मस्तपैकी बेडवर आम्हाला डायरेक्ट समुद्र दिसत होता. आता आम्ही फ्रेश वगैरे होतो. माझी तर आंघोळ झाले, फ्रेश वगैरे होतो. नितीनला पण अजून आंघोळ करायचे. मस्तपैकी चहा वगैरे प्यायला जातो आता. आम्ही आलो आता मस्तपैकी नाश्ता वगैरे करायला आणि तिथे बसलो आम्ही आता हॉटेलला. बागीचा व्ह्यू बघा, बाजूला समुद्र आहे मस्तपैकी. पोरं पण बसलेत, वाट बघतात आता. पोहे बुर्जीपाव वगैरे सांगितलं आहे, बघू आता किती वेळ लागतं. कारण की आता पुढचा प्लॅन आहे आमचा चिपळूणला जायचा. मस्तपैकी नाश्ता करतो, थोडंसं दापोलीमध्ये फिरतो आणि मग जातो चिपळूणला. मस्तपैकी नाश्ता करून झाला. आम्ही आलो आता हर्नेमध्ये. बघा, सगळं मार्केट वगैरे पूर्ण बंद आहे. पोरे वगैरे व्ह्यूचा मस्तपैकी आनंद घेत आहेत. या पॉईंटला जायचा विचार चालला आहे इथे, या टोकाला. बघू, चढायचा तर कंटाळा आला आहे, तरी पण पोरं म्हणतात जायचं आहे. जातो तरी पण आता. बघा, मार्केट वगैरे पूर्ण बंद झालं आता. काय नाही, सगळ्या बोटी सगळ्या पॅक करून ठेवलेत. आता मस्तपैकी इथं वारा सुटला आणि लाटांचा आवाज घेऊन बघा कसला भारी येतोय. किल्ला पण आहे इथं. तर आता सध्या बोटी बंद आहेत, तरी जाऊ शकत नाही आम्ही. तर आता इथं वरती जाऊन जरा फोटो वगैरे काढायचा विचार चाललाय. बघा, तुम्ही बघता व्ह्यूचा आनंद आहे का आता. आता इथे आलो जरा थंड वाटतंय मस्तपैकी. आता खालून चालत आलो तर जाम गरम होतं, ऊन पण जरा होता आता. इथं भारी वाटतंय. नितीन, कसं वाटतंय? हा, भारी वाटतं बाबा आता. नशीब चांगला आहे, पाऊस वगैरे थांबलेला आहे, त्याच्यामुळे पूर्ण फिरायचा आनंद घेत होता आम्हाला आता. मस्तपैकी बसलो इथं आता आणि जाम भारी वाटतंय. थंड वातावरण झालं एकदम आणि ते समुद्राच्या लाटांचा आवाज वगैरे जाम भारी वाटतोय. मागे पोहोचले, फोटो वगैरे काढतात आता. असं वाटतं जावंच नाही घरी, इथंच थांबावं थोडे दिवस. कालचा मुक्काम इथंच होता. आजचा मुक्काम बघू चिपळूण, नाही तर मग इथेच थांबू. प्लॅन तर अजून बनवलं नाही आहे, रोड ट्रिपच चालू आहे सध्या नुसतं. हे बघा, आलो आहे जरा शेवटच्या टप्प्यावरती. इथे काम बहुतेक अजून चालू आहे, पूर्ण झालंय नाही आहे पूर्ण. आणि इथे बघा, मासे पकडायला पोरं थांबले तिथं. इथं पोहत येईल आमच्या समोरच मागाशी मस्तपैकी. तर थोडासा एक राऊंड मारतो इथे, अजून काय आहे का बघतो आणि जातो परत खाली. करा. आता आम्ही नर्सरीमध्ये आलो आहे. ऋताच्या पप्पांनी झाडं वगैरे आणायला सांगितलं, रोपं जे 1-2 वर्ष जुने लावलेले असतील असे. तर आंब्याची रोपं आहेत इथं, केसर. बघूयात आता, तुम्हाला दाखवतो मी आता. नर्सरी पण दाखवतो आणि रोपं पण दाखवतो. हे बघा,
जगावर मला इथे घेऊन आला आता गांडूळ खत निर्मिती संच. बायला आतुरता लागली होती, काय केलंय. आम्ही इथं मस्तपैकी नर्सरी बघत बसलोय निसर्गाच्या सानिध्यात. बघा नारळाची झाडं काय मस्त वाटत आहेत. अशा प्रकारे आम्ही 6 सोनचाफ्याची रोपं घेतलीत. एक पांढरा चाफा घेतलाय. रोत्या घरी नेणार आहे, मी एक घरी नेणार आहे आणि जगात 2 रोपं नेणार आहे. आम्ही कुंडीत लावणार होते, रोत्याबाई शेतात लावल. त्याचं बिल वगैरे करतो मस्तपैकी आणि जातो चिपळूणला आज. हा पॅंगाटला शाप पूर्ण बघा, पूर्ण नर्सरीच आहे इकडं पूर्ण यांच्या. भावांनो आम्ही आलो होतो चिपळूणला आणि आता धबधबा बघून आम्ही थांबलोय. आमची कार आम्ही पार्क केले. तुम्हाला धबधबा दाखवतो आता. हा बघा, हा धबधबा पोराने आता इथं बघून थांबवलं आम्हाला. कसं आहे विषय, जातो आता. पोरं गेलेत पुढं, मी पण जातो पटापट. आता पोचलोय वरती धबधब्याच्या इथं. पोरं झाले त्यामुळे एक्सायटेड. नितीन चाललाय का? हा नितीन घाबरला आताच. बघू विचार करतोय जाऊ का तर. रोत्याबाई गेलेत पुढं. बघा कसा आहे विषय. गर्दी आहे खूप जास्त. एकदम खतरनाक वारा आणि सगळं धबधब्याचं पाणी इकडे येतं आमच्याकडं. पूर्ण स्क्रीन ओली झाले. मी दिसतं का नाही आयडिया नाही मला. आहे बरोबर आहे. पूर्ण पाणी इकडे येतं. पाण्याचा आवाज बघा, पाण्याचा आवाज. चला जातो आम्ही भिजायला. पावनो आम्ही आलो धबधब्याच्या खाली. आता जातो, भिजलोय पूर्ण, परत भिजणार आहे आता. एकदम खाली जाऊन उभा राहणार आता. अजून आमच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवतो भिजताना पण. तुझे भाई हाव टू जोश. भावानं पूर्ण भिजलोय. रोत्या बाई पण इकडे उभे आहेत आणि पूर्ण एकदम फोर्सने पाणी येतोय, फोर्सने एकदम. आणि वारा एवढा आहे ना, असं फेकला जातो. आम्ही पण जातो आता. जगाने नितीन वरती थांबलेत. पूर्ण भिजलो आता, कपडे चेंज करायला लागणार आहे. जातो आता इथं. बाय भावानं. शाप भिजलोय, शाप. कुठे या इकडं. आम्ही दोघंच फक्त भिजलोय. बाकी दोघं आमचे फोटो काढत होते फक्त. ते काय आले ना आतमध्ये. पण लय भारी वाटलंय कारण की दापोलीला एवढा गरम झाला होता ना आम्हाला. आणि आता थंड पाण्यामध्ये भिजून जरा बरं वाटलंय. छान गर्दी आहे. काय आयला शनिवार रविवार आले की सगळे यायला धबधब्याला इकडे येतात. तरी हा धबधब्यावर आम्ही पहिल्यांदाच आलोय. कारण की चिपळूणला हा एवढा मोठा धबधबा आम्हाला माहिती नव्हता. आता तरी जरा पाणी कमी होतं. जर 5-6 दिवस आधी आलो असतो तर कदाचित खतरनाक पाणी असतं. कदाचित तेव्हा बंद पण असेल. आता नॉर्मल पाणी होतं, पण वारा एवढा होता ना की दगडावरती उभं राहिलो की असं वाटतं की पडतो काय मागच्या मागं. खतरनाक आहे, मजा आली. तर आता तर गाडीजवळ आणि कपडे वगैरे चेंज करतो फक्त. भावानं मस्तपैकी आता गरम गरम मकी घेतलेत. एवढं थंड पाण्याला भिजलोय. सगळेजण मकी आता खाणार आहोत खतरनाकमध्ये. पटकन खातो आणि जातो चेंज करायला. अशा प्रकारे आम्ही आता चेंज वगैरे करून झालोय पूर्णपणे. चौघा पण भिजलो होतो. मी जरा जास्त भिजलो होतो म्हणून मी सगळे कपडे चेंज केले. जातो चिपळूणला आता. 8 किलोमीटर आहे इथून. पहिले मस्तपैकी गरम गरम चहा प्यायची इच्छा झाली. मक्याचा कणीस खाल्ले. आता चहाची गरज आहे आम्हाला. जातो आता पटकन. आणि राहायची सोय ऋत्याची ताई इथे चिपळूणला डिव्हिजन फॉरेस्ट ऑफिसर म्हणून आहे. त्यांचा गेस्ट हाऊस आहे. आम्हाला भेटलं आहे मस्तपैकी. तिथे जाऊन आम्ही बॅग वगैरे ठेवणार
पहिले आम्ही चहा पिल्यानंतर त्या रूमवर जाणार. चलो बाय. आम्ही आलो आता ऋताच्या ताईच्या इथे ऑफिसला नाही म्हणता येणार, त्यांचे क्वार्टर्स आहे इथे. तुम्हाला दाखवतो क्वार्टर्स कसे आहे. एवढी भारी रूम आहेत ना, तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघा आता. हे बघा, आता आम्ही इथून आत आलो. ह्या समोरच्या मॅडमची क्वार्टर असेल, छोट्या मुलांसाठी गार्डन वगैरे आहे. आणि ही क्वार्टर आमची आहे. हे बघा, इथून आत आलो आणि स्पेस बघा तुम्ही केवढा आहे. तुम्हाला आत जाऊन दाखवतो. मस्तपैकी एकदम सोफा वगैरे क्वालिटीमध्ये, टी व्ही आहे आणि इथे भाई PS5 पण आहे आणि 2 BHK आहे. इथे मस्तपैकी बेडरूम वगैरे, स्पीकर वगैरे सगळं खतरनाकमध्ये. एक बेडरूम इथे, किचन इथे. पटकन फ्रेश होतो आणि जातो चहा वगैरे प्यायला. आम्ही आलो आता चहा वगैरे पिऊन मस्तपैकी. आता 9 वाजलेत रात्रीचे आणि आता जेवायला जायचं आहे. पोरांना खेकडा थाळी खायचे. बघू आता, ताईने 2-3 हॉटेल सांगितलेत, जातो खेकडा थाळी खातो. पण जायच्या आधी मस्तपैकी आता PS5 आहे आपल्याकडे इथे आणि ॲस्फाल्ट लिजंड्स खेळणार आहे आणि थोड्या वेळाने PUBG PC पण खेळणार आहे. तर अशा प्रकारे आजचा ब्लॉग आपण इथे एंड करतो आहे आणि भेटूत आपण आता आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि जर जमलंच तर उद्या आम्ही परत कुठेतरी गुहागर नाहीतर मग गणपतीपुळे दोघांपैकी एक ठिकाणी जाणार आहोत आणि तिथे जर गेलो तर तो तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. तर भेटूत आपण आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.